अरे वा. पण म्हणजे ठरवलेलं नव्हतं. मग लहानपणी काय व्हायचं होतं? जनरली कसं असतं की खूप लहान असलं की आपण ठरवतो पायलट व्हायचं, डॉक्टर, नाही तर मग इंजिनियर. डॉक्टर म्हणजे ऍक्च्युली माझा MBBS ला नंबर लागला पण होता, पण हॉस्टेलला नाही ठेवायचं ही आमच्या घरच्यांची अट, त्यामुळे मग MBBS नाही. त्यावेळेस होता राहिले म्हणजे अर्थात त्याच्यामुळे एक महिला नेता ज्या आहेत, ज्यांची खरं तर खूप कमी आहे आपल्याकडे, त्यामुळे एक महिला नेता ज्या आहेत त्या मिळाल्या असं म्हणायला हरकत नाही. पण हे सगळं बोलायला खूप सोपं असतं. बऱ्याचदा मुलींची लग्न झाली की सेकंड इनिंग लग्नानंतर सुरू होते करिअरची, त्याच्यावरची तारेवरची कसरत सुरू होते. असा विचार कधी केला होता का, किंवा लग्नानंतर आता करिअरमध्ये उतरताय फुल फ्लेज, आणि तोही असा जॉब आहे की 24/7, मग या सगळ्या ठराविक बऱ्याच गोष्टी असतात की सकाळी उठलं की मी माझ्या घरात हे करणार, किंवा माझ्या घरातले काही चालीरीती असतील तर हे माझ्याच हाताने झालं पाहिजे, नैवेद्य असेल, किंवा बऱ्याचदा असं असतं की माझ्या मुलांना मी गोडधोड सणाला मीच करून घालणार. तर असं सगळं सुरू असताना मग या 24/7 मध्ये उतरणं हे कसं ठरवलं, हा एक विषय. आणि दुसरा की हे हँडल कसं केलं, स्वतःची मानसिक तयारी कशी केली नक्की? खरं तर माझे पती हे DIG आहेत आणि ते आता नवी मुंबईला पोस्टेड आहेत. त्यांचं पहिली अट होती बायोडाटा आपण लग्नाचं जेव्हा मुलीसाठी येतात तेव्हा, की गृहिणी पाहिजे. ते स्वतः पोलीस खात्यातले, त्यामुळे त्यांचा 24/7 जॉब, म्हणून त्यांना एक गृहिणी पाहिजे होती की घर येणारे जाणारे सगळ्यांचा चांगला पाहुणचार करू शकली पाहिजे, हा असा टाईप मध्ये, आणि करिअर माइंडेड नसली पाहिजे. आणि मी सुरुवातीला 100% एक हाऊसवाईफ म्हणून काम केलं पूर्ण. म्हणजे मग सासरची मंडळी, माहेरची मंडळी, माझी मुलं, यांना 24 तास, म्हणजे अशा पद्धती की माझी आई किंवा माझ्या बहिणी म्हणायच्या की जगामध्ये मुलं फक्त तुला एकटीलाच नाहीयेत. एवढं काळजी करून त्यांना वाढवलं. पण त्या सगळ्या रुटीनला, म्हणजे शाळेत जाताना डबा मीच बनवणार, पाणी सुद्धा मीच भरणार, दुसऱ्यांनी भरलेलं मला आवडत नव्हतं. हे सगळं करत करत नंतर एक मुलं काही माझी मोठी झाली नव्हती, पण माहेरी हे एवढं सगळं जनसेवेचा वारसा होता. मग कधी सुट्ट्यांमध्ये, मग ख्रिसमस वॅकेशन, समर वॅकेशन, असं कधी गेलं आलं काही कार्यक्रमाच्या निमित्ताने, किंवा माझ्या बाबांच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रचारापुरतं मी जायची. 2009ला सक्रिय सहभाग होता, 14ला होता, आणि मग ते करता करता आलं माझ्यावरती जबाबदारी, मोठी, सर्वात घरातली सर्वात मोठी म्हणून. पण आणि खास करून माझं पुणे सासर आहे, माझे सासरे नेव्ही ऑफिसर होते, त्यामुळे पुण्यातल्या मंडळींची इच्छा की करिअर प्रत्येकाने आपलं आपलं केलं पाहिजे. जर इच्छा असतील तर मला कधी कुणी अडवलं नाही, उलट नेहमीच मला मदत होईल अशाच पद्धतीचे, मग माझ्या सासूबाई असतील, सासरे असतील, माझ्या सगळ्या जावा असतील, सगळ्यांनी छान माझ्या मुलांची, माझ्या हसबंडची चांगली काळजी घेतली, आणि त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की चल, तुझ्या बाबांना मदत होते तुझ्यामुळे तर कर. पण असं निवडणूक लढ वगैरे कधी त्यांचं म्हणणं नव्हतं.